घ्यायची. बागेची खरड छाटणी करत असताना जिथं वरांडा फुटलाय तिथं असं तळसून छाटायचं नाही. म्हणजे कसं छाटून दाखवतो तर हे असं हाताबरोबर छाटायचं नाही का, तर सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, नंतर जत, कवठेमंकाळ हा जो भाग आहे जिथं टेम्परेचर हाय असतंय, तर तिथं पंढरपूर तालुका तर ह्या भागात काय होतं, टेम्परेचर हाय असतं आणि तिथं जर आपण जर हे तळसून छाटलं तर पाण्याची कमतरता भासली किंवा ऐन वेळेला आपल्याला लाईटीचा प्रॉब्लेम झाला तर हे फुटायचं प्रॉब्लेम असतं. हाय टेम्परेचरला प्रॉब्लेम होतोय. त्याच्यासाठी आपण इथं हे एक डोळा ठेवून छाटायचं की जेणेकरून आपल्या बागेला इथं एक डोळा हा असला पाहिजे. म्हणजे काय होतंय, हे ज्यावेळेला एक डोळा ठेवून छाटतोय त्यावेळेला इथं काडी व्यवस्थित फुटत्या आणि जिथं वलेट्याचा शेवट होतोय तर इथं तुम्ही आता काय करायचं, इथं तळसून छाटलं तर चालतंय का, तर शेंड्याकडे बाग चांगली फुटत असत्या आणि मागं व्यवस्थित फुटत नसत्या. म्हणताना हिथं छाटत असताना एक डोळा ठेवून छाटायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आपली बाग ही सगळी एकसारखी फुटत्या. धन्यवाद.